इयत्ता 8वीची गणित विषयाची आकारिक मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, अचूक पर्याय निवडा. 2x वजा 5y कंसाचा वर्ग बरोबर 4x वर्ग वजा डॉट 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 अधिक 25y वर्ग. आता 2x वजा 5y कंसाचा वर्ग याचा विस्तार असतो पहिल्या पदाचा वर्ग आला 4x वर्ग वजा 2 गुणुले पहिलं पद 2x गुणुले दुसरं पद 5y अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 5y चा वर्ग आला 25y वर्ग. या ठिकाणी पहिलं पद दिलेलं आहे आणि इथं शेवटचं पद दिलेलं आहे. मधलं पद आपल्याला काढायचं आहे. हे असेल मधलं पद 5y गुणुले 2x 10xy आणि 10xy गुणुले 2 ऋण 20xy म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय ब 20xy. ऋण चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरी रिकामी जागा आहे. विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. पर्याय अ. अंतर्भागात असतो लघुकोन त्रिकोणाचा आणि काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो काटकोन त्रिकोणाचा. तिसरा प्रश्न आहे 2चा 5वा घात गुणुले 3चा 5वा घात गुणुले 3चा दुसरा घात. घातांकाच्या नियमानुसार या ठिकाणी पाया समान आहे. 3चा घातांची बेरीज 5 अधिक 2 बरोबर 3चा 7वा घात. पर्याय क्रमांक क बरोबर 3चा 7वा घात. प्रश्न दुसरा एकूण गुण आहेत 2 आणि प्रश्न आहेत 5. खालील उपप्रश्न सोडवा. 1. परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा. 12/15 आणि 3/5. तर प्रथम आपण छेद समान करूयात. 5च्या पटीत आहे 15 म्हणून 5चा छेद 15 करूयात. तर 3/5 ला अंश आणि छेदाला 3 ने गुणूयात. 3/5च्या अंशाला 3 ने गुणलं आणि छेदाला पण 3 ने गुणलं. 3 त्रिक 9 छेद 5 त्रिक 15. 12/15 आणि 9/15 छेद समान झाले. आता अशा वेळीस 12/15 आणि 9/15 छेद समान असल्यावरती ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो किंवा ती परिमेय संख्या मोठी असते. म्हणजे 12/15 ही परिमेय संख्या मोठी आहे 9/15 पेक्षा. पण 9/15 याची मूळ परिमेय संख्या आहे 3/5 म्हणून 12/15 हे मोठे आहे 3/5 पेक्षा. दुसरा प्रश्न 7 अधिक m कंसाचा घन विस्तार करायचा आहे. सूत्र आपल्याला माहिती आहे a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. या ठिकाणी a आहे 7 आणि b आहे m. तर a घन म्हणजे 7चा घन अधिक 3 गुणुले a वर्ग म्हणजे 7चा वर्ग आला 49 गुणुले b म्हणजे m अधिक 3 गुणुले a म्हणजे 7
बीचा वर्ग म्हणजे यम वर्ग अधिक बीचा घन म्हणजे यमचा घन, 7चा घन आला 343 अधिक 49 त्रिक 147 यम अधिक 7 त्रिक 21 यम वर्ग अधिक यम घन, हा झाला आपला 7 अधिक यम कंसाचा घन याचा विस्तार. तिसरा प्रश्न, शेजारील आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी, रेषा ए समांतर रेषा बी आणि रेषा यल ही त्यांची छेदिका असेल तर x ची किंमत काढा. यल ही ए आणि बी यांची छेदिका आहे. ए आणि बी या समांतर रेषा आहेत. तर x ची किंमत काढायची आहे. या कोनाचं माप दिलेलं आहे 4x, या कोनाचं माप दिलेलं आहे 2x. या कोनाचं माप ही 2x असेल कारण विरुद्ध कोन 4x अधिक 2x बरोबर 180 अंश, कारण आंतरकोन आता 4x अधिक 2x 6x बरोबर 180 अंश, x बरोबर 180 अंश छेद 6, 6 एक 6, 6 त्रिक 18, 0 0 म्हणजे x ची किंमत आली x बरोबर 30 अंश, ही x ची किंमत मिळाली. प्रश्न चौथा, 216 चे घनमूळ काढा. तर 216 चे आपण प्रथम आधी मूळ अवयव काढूयात. 216 बरोबर 2 गुणिले 108 बरोबर 2 गुणिले 54 दुने 108 म्हणून 2 गुणिले 54 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 27 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 27, हा 3चा घन असतो म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3. आता यांचा एक तिघांचा गट करूया आणि या तिघांचा एक गट करूया. 216 बरोबर 2 गुणिले 3, 2चा तिसरा होईल आणि 3चा तिसरा, कारण या ठिकाणी 2चा 3 वेळा गुणाकार आहे म्हणून 2चा तिसरा घात आणि 3चाही 3 वेळा गुणाकार आहे म्हणून 3चा तिसरा घात बरोबर 2चा तिसरा गुणिले 3चा तिसरा म्हणजे 2 गुणिले 3 कंसाचा तिसरा घात. आता दोन्ही बाजूनी वर्ग घनमूळ घेऊया. घनमूळ चिन्हामध्ये 216 बरोबर इकडेही 2 गुणिले 3 हे आणि हे कट होईल. 216 चे घनमूळ बरोबर 2 गुणिले 3 बरोबर 6, हे आपल्याला उत्तर मिळेल. प्रश्न 5वा, शेजारील आकृतीत रेषा यम समांतर यन, रेषा यम समांतर रेषा यन आणि रेषा पी ही त्यांची छेदिका असेल तर x ची किंमत काढा. पी ही छेदिका आहे. यम आणि यन या समांतर रेषा आहेत. या कोनाचं माप दिलंय 3x आणि या कोनाचं माप दिलंय x. 3x अधिक x बरोबर 180 अंश, कारण आहे आंतरकोन आहे. 3x अधिक x 4x बरोबर 180 अंश, x बरोबर 4 ने 180 ला भागूयात. 4 एक 4, 4 चूक 16, बाकी उरली 5 आणि बाकी उरली 2 आणि त्यावरती 0 दिला म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली 45 अंश. खालील उपप्रश्न सोडवा.
विस्तार करा 2p अधिक q अधिक 5 कंसाचा घन 3 गुणांसाठी प्रश्न आहे. तर आपल्याला सूत्र माहिती असायला हवं. a अधिक b अधिक c कंसाचा घन बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca. या ठिकाणी a आहे A आहे 2p, Q आहे B म्हणजे Q आणि C आहे 5. 2p अधिक Q अधिक 5 कंसाचा वर्ग याचा विस्तार करायचा आहे. A चा वर्ग म्हणजे 2p चा वर्ग 4p वर्ग अधिक Q वर्ग अधिक C म्हणजे 5, 5 चा वर्ग 25 अधिक 2ab 2 गुणुले A म्हणजे 2p गुणुले B म्हणजे Q अधिक 2 गुणुले Q गुणुले 5 अधिक 2 गुणुले C म्हणजे 5 गुणुले A म्हणजे 2p यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा आणि या तिघांचा गुणाकार करायचा. 4p वर्ग अधिक q वर्ग अधिक 25 अधिक 2 दुणे 4 4pq अधिक 5 दुणे 10q अधिक 5 दुणे 10 आणि 10 दुणे 20 20p. हा झाला विस्तार तुमचा या उदाहरणाचा. आणि शेवटचा प्रश्न आहे त्रिकोण STV हा विशाल कोन त्रिकोण काढा व त्याच्या मध्यगा काढून त्यांचा मध्यगा संपात दाखवा. तर आपण हा STV हा विशाल कोन त्रिकोण काढलेला आहे आणि प्रत्येक बाजूचा लंब दुभाजक काढून लंब दुभाजक काढल्यानंतर त्याचा जो मध्यबिंदू आहे तो आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू जोडल्यानंतर आपल्याला मध्यगा मिळते. या मध्यगा 3 मध्यगा काढल्यानंतर त्यांच्या संपात बिंदूला म्हणजे जिथं तिन्ही मध्यगा एकमेकींना छेदतात त्यांना G हे नाव द्या. तो झाला त्यांचा मध्यगा संपात बिंदू. या पद्धतीने तुम्हाला हे रचना करता येईल.